तर ती नदी आहे का गटार आहे हे म्हणजे खरं तर आता नाशिककरांना जे काय खरं आहे ते माहिती आहे, कारण त्यातनं पूर्ण केमिकलचं पाणी चाललंय, सिवेजचं पाणी चाललंय. पण त्यातला एक मोठा दुसरा अजून एक प्रॉब्लेम हा आहे जो तुमच्या डोळ्यासमोर आहे बघा. हा कचरा हार्डली 70 मीटरचा पॅच आम्ही आज स्वच्छ केला असेल आणि याच्यात इतका कचरा निघालाय, जेव्हा की ऑलरेडी महानगरपालिकेने मागच्या 1-2 दिवसात इथं सफाई केली होती. तर तुम्ही विचार करा 70 मीटरचा पॅच आणि 2 दिवसात इतका जर कचरा येत असेल तर 26 किलोमीटरच्या नंदिनीत किती कचरा जमा होत असेल. त्यामुळे आपल्याला नंदिनी साफ करायची आहे. आमचं महाराष्ट्र राज्याचं मिशन आहे चला जाणूया नदीला. तर आम्ही बनवलंय चला जाणूया नंदिनी नदीला, कारण ती नदी हेच कोणाला माहित नव्हतं. ती नदी आधी आपण ती नदी आपण मनात लोकांच्या जिवंत करू आणि मग हळूहळू तिला फिजिकली जिवंत करता येईल असा आमचा प्लॅन आहे. खूप सारे आमचे मित्र आज मदतीला आले, तुम्हाला दिसत असतील. आम्ही थोडं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे वापरली आज. आमच्या युवा वर्गाने आम्हाला हे सांगितलंय की कसं इझिली ते साफ करता येईल. तर जितकं सगळं आपलं स्वतःचं नॉलेज, आपले परिश्रम, आपल्या ओळखी सगळं वापरून नंदिनी नदीला स्वच्छ करायचंय. आणि आमचे मित्र आहेत निलेश जवळ, ते आता नाही आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की युरोपात जितक्या सुंदर नद्या आहे ना, म्हणजे निळं पाणी वाहतंय, मस्त आपण बसलोय तिच्या किनारी, आईस्क्रीम खातोय, भेळभत्ता खातोय, असं आपण नंदिनी नदीला पण करू शकतो. कारण कधी काळी या नदीचं पाणी नाशिककर तर पित होते, पण हीच नदी वाघांना पाणी पाजवते. जी आज वाघांना पाणी पाजणारी नदी आज शेळीसारखी गरीब झाली आहे. तिचे बिचारे म्हणजे अक्षरशः चिकन मटनचं वेस्ट तिच्यात पडतंय. तर ह्या लेवलला आपल्याला नदीला न्यायचं आहे की इथं लोकांनी यावं, बसावं, या नदीचे फोटो जगभरात पसरावे असं आमचं इच्छा आहे. तर त्याचंच हे अभियान चालू आहे आणि सगळ्यांनीच हळूहळू याच्यात या अभियानात या.